33 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात आज नुकसान भरपाई जारी होणार आहे। त्यांना नुकसानी भरपाई मिळणार आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेला आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। वित्तीय ताणांमुळे कृषी समृद्धीला कात्री बसत असून एका वर्षाऐवजी 5 वर्षासाठी 5,500 कोटींचे प्रस्ताव मान्य करण्यात आलेले आहे। अन्य घटक वित्त विभागाच्या मान्यतेसाठी प्रतीक्षेत। ऑक्टोबर ठरला खरीपासाठी मंदीचा, ऑक्टोबर महिन्यामध्ये एकाही पिकाला हमीभाव नाही। केळीची कमी दराने खरेदी, 4 महिन्यांमध्ये एकही कारवाई नाही। कारवाई सत्र राबवण्याची केळी उत्पादक शेतकऱ्यांकडून मागणी केली जाते। किरकोळ बाजारातील दर हे 25 रुपये प्रति किलो। ऊसाला 3,300 रुपयांचा दर निश्चित करण्यात आलेला आहे। कर्नाटकमधील ऊस आंदोलन मागे घेण्यात आले। काजू हंगाम महिनाभर लांबणीवरती आहे। लांबलेल्या पावसामुळे पालवी फुटण्यास आता सुरुवात झालेली आहे। 0 रुपयांच्या विश्वासावरती 300 कोटी रुपयांचा व्यवहार करण्यात आला। रक्कम कशी व केव्हा मिळेल याचा खरेदी खतामध्ये उल्लेखच नाही। यामध्ये आता SIT करणार तपास, कारण पार्थ पवार यांच्या कंपनीचा जमीन खरेदी गैरव्यवहार करण्यात आलेला आहे। शरद पवारांचे यावरती प्रथमच भाष्य करण्यात आलेले आहे। ते काय म्हणाले बघा, पार्थवरती गुन्हा दाखल झालेला नाही, याचे उत्तर राज्याचे गृहमंत्रीच देतील। मुख्यमंत्र्यांचे पवारांना यावरती उत्तर देण्यात आलेले आहे। मुख्यमंत्री काय म्हटलेत बघा, कायद्यानुसार कार्यवाही ही सुरू करण्यात आलेली आहे। कार्यवाही ही होणारच। जमीन प्रकरणाशी संबंधित दोन्ही गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलेला आहे। कालवाडी परिसरामध्ये शेतीपंपाचा 3 महिन्यांपासून वीज पुरवठा खंडित झालेला आहे। विहिरींमध्ये पाणी असल्यावर सुद्धा सिंचन करता येईना, शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त। वाडेगाव शेत शिवारामध्ये मोटार पंप केबल चोरीच्या घटना वाढलेल्या असून 9 शेतकऱ्यांच्या शेतातील एकूण 60,000च्या केबलीची चोरी करण्यात आली। राज्यामध्ये कापसाची आवक वाढलेली असून मात्र दर घसरलेला आहे। राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील हे वास्तव असून शेतकऱ्यांची आता चिंता वाढलेली आहे। बाजारभाव MSP पेक्षा खूपच कमी मिळत आहे। ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेत शेतकऱ्यांचा नगण्य प्रतिसाद। बाजार समित्यांमध्ये दैनंदिन आवक ही 50,000 क्विंटलवरती। शेतीवरील भार कमी करण्यासाठी लक्ष देणे गरजेचे असून शेतकरी संवाद कार्यक्रमामध्ये शरद पवार यांचे प्रतिपादन। अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लेखी स्वरूपामध्ये विचारले प्रश्न। तुरीवरती करपा व मर रोगाचा प्रादुर्भाव वाढलेला असून उपाययोजना करण्याचे कृषी तज्ज्ञांचे आव्हान। पाण्याचा निचरा होईना, रब्बी पेरण्या लांबणीवरती गेलेल्या असून शेतामध्ये चिखलच चिखल। शेतकरी सापडले चिंतेमध्ये, उत्पादनावरती परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। जमीन झाली रिचार्ज, टँकरचा आता खर्च वाचणार। भूजल पातळीमध्ये वाढ झालेली असून यंदा प्रकल्पांमध्ये मुबलक साठा असून रब्बीची सोय होणार। शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या पॅकेज अंतर्गत मिळणार मदत, बँक काढणार होल्ड। शाखा अधिकारी खेडकर यांच्याकडून माहिती देण्यात आली। नाकारलेल्या पीक विमा प्रकरणाबाबत संभाजी ब्रिगेडची कृषी मंत्र्यांशी चर्चा करण्यात आलेली असून योग्य कार्यवाही करण्याचे कृषी मंत्र्यांकडून आश्वासन देण्यात आले। स्वाधार योजनेची व्याप्ती वाढलेली असून 30 नोव्हेंबरपर्यंत आता करता येणार ऑनलाईन अर्ज। पाणलोट विकास प्रकल्पांतर्गत मानोरा तालुक्यामध्ये 5 गावातील शेतकरी तसेच बचत गटांना प्रशिक्षण देण्यात आले। सरपंच, शेतकऱ्यांसह ग्रामस्तर अधिकाऱ्यांचा यामध्ये सहभाग नोंदवण्यात आला। करडईचे तेल तब्बल 400 रुपये किलो असून तरी सुद्धा जिल्ह्यामध्ये पेरणीचे क्षेत्र वाढेना। वाशिम जिल्ह्यामध्ये उत्पादन घटलेले असून मात्र मागणी वाढलेली आहे, लागवड ही नगण्यच। सोलापूर जिल्ह्यामध्ये 8 सोयाबीन खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आलेली आहे। वराती मागून घोडे, नोंदणीचा नाही पत्ता। प्रत्यक्षामध्ये 15 नोव्हेंबरपासून खरेदी करता येणार। मुख्यमंत्री सहायता निधी, पूरग्रस्त निधी न भरणाऱ्या कारखान्याचे परवाने लटकलेले असून सोलापूर, धाराशिव जिल्ह्यातील 27 साखर कारखान्यांना गाळप परवाना। क्षमतेपेक्षा जास्त ऊसाची जीवघेणी वाहतूक करण्यात येते। 2 दिवसांमध्ये 2 युवकांचा घेतला बळी। ट्रॉलीना रिफ्लेक्ट नसल्याने अपघातामध्ये होते वाढ। पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटप करण्यात येते। सोलापूर जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामासाठी बळीराजा सज्ज झालेला आहे। पेरू, सीताफळला मागणी, आवक कमी, भावामध्ये तेजी। बाजार समिती कडधान्य, भाजी आणि फळभाज्यांची आवक घटली। मालेगाव तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे 13 मंडळातील 96 विहिरींचे नुकसान झालेले आहे। शेतकऱ्यांच्या सिंचन तसेच पशुधन आणि पिण्याच्या पाण्याच्या गरजांवरती गंभीर परिणाम होणार। बागलाण परिसरामध्ये दुबार कांदा बियाणे टाकण्यासाठी मशागत सुरू झालेली आहे। शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड, दर घसरल्याने हतबलता।
सिन्नर तालुक्यामध्ये रब्बीचे 20,675 हेक्टर उद्दिष्ट असून गहू 9,276, ज्वारी 2,787, मका 2,386 हेक्टर क्षेत्रावरती पेरणीचा अंदाज व्यक्त केला जातो आहे. मनरेगा योजनेमधील 2 लाखांची मर्यादा, राज्यामध्ये 10,89,000 कामावरती गडांतर, शेतकऱ्यांचे सिंचन विहिरी, वृक्ष लागवड कामे रखडली. 1 ते 19 डिसेंबर दरम्यान संसदेचे हिवाळी अधिवेशन होणार. कामकाजाचे दिवस केवळ 15 असल्याने विरोधकांची सरकारवरती टीका व्यक्त केली जाते. काय सांगताय, गहू 100 रुपये किलो, पौष्टिक खपली. इतक्या महाग गव्हाची पोळी खाणारे आरोग्यसजग नागरिकही आहेत शहरामध्ये. घाऊक बाजारामध्ये पहिल्यांदाच बाजरीला आला ज्वारीचा भाव. खव्यांना थंडी आधी हुडहुडी भरली. थंडी वाढण्यापूर्वीच बाजरीच्या किमतीमध्ये गरमी. व्यवसायासाठी आता मिळवा 50 लाख रुपयांपर्यंत कर्ज, 35% अनुदान मिळणार. बीड जिल्ह्यातील तरुण तरुणींसाठी स्वयंरोजगाराचे उघडले दार. कापूस उत्पादकांना CCI केंद्राची प्रतीक्षा असून शेतकऱ्यांनी नोंदणी करावी. बाजार समितीचे आवाहन करण्यात आलेले आहे. लांब धाग्याला 8,110 रुपये तर मध्यम धाग्याला 7,710 रुपयांचा मिळतोय भाव. बाधित शेतकऱ्यांना रब्बीसाठी विशेष पॅकेज जाहीर करण्यात आले. प्रति हेक्टर 10,000 रुपयांची मदत जमा होण्यास सुरुवात करण्यात आलेली असून बाधितांना मिळतोय मोठा दिलासा. तेलंगणाच्या धर्तीवरती शेतकऱ्यांचा शेतमाल हमीभावाने गावपातळीवरती खरेदी करा. आदिवासी अतिदुर्गम किनवट तालुक्यातील खासगी खादीपोटी शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवा. धाराशिव जिल्ह्यामध्ये 1 लाख हेक्टरवरती रब्बीची पेरणी करण्यात आली. ज्वारीसह मका, हरभऱ्याचा पेरा अधिक असून सर्वाधिक 43,418 हेक्टरवरती ज्वारीचा पेरा वाढलेला आहे. शेतामधील पाण्याचा निचरा होईना. रब्बीची पेरणी लांबणीवरती. शेतमाल वाहतुकीसाठी शेतकऱ्यांची कसरत होते. राज्यभरामधील 13,275 कृषी अधिकाऱ्यांना लॅपटॉप वितरित करण्यात आले. गावामध्ये शेतकऱ्यांची ऑनलाईन कामे आता पूर्ण होणार. जळगाव जिल्ह्यामध्ये रब्बीची केवळ 10% क्षेत्रामध्ये पेरणी. अवकाळी पावसामुळे लांबला हंगाम. अजूनही ओल असल्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीयोग्य वेळीची प्रतीक्षा. अनुदान अपहार प्रकरणी उचंदा येथील 1 जण ताब्यामध्ये घेण्यात आला. मुक्ताईनगर तहसीलदारांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सातबाऱ्यावरती नाव नाही तरी सुद्धा नुकसान भरपाईचे अनुदान घेतले. एरंडोलला अवकाळीनंतर हरभऱ्यावरती बुरशीचे सावट. रब्बी हंगामातील पिकावरती सुद्धा संकटाचे ढग आलेले आहे. मर रोगामुळे शेतकरी भयभीत. रब्बी हंगामावरती शेतकऱ्यांची भिस्त असून हरताळा परिसरामध्ये रब्बीची तयारी सुरू आहे. अतिवृष्टीमधून सावरत तयारीला लागले शेतकरी. जलवाहिनी फुटल्याने शेतामध्ये पाणी झाले. पिकांच्या हातोनात नुकसान झालेले असून मुंबई आग्रा महामार्गावरील कामखेडा फाट्याजवळ 4 दिवसांपासून गळतीमुळे पाण्याची नासाडी. साक्री तालुक्यामध्ये यंदा 21,840 हेक्टर रब्बी पिकांचे उद्दिष्ट असून बदलत्या हवामानामुळे यंदाचा हंगाम शेतकऱ्यांसाठी अनेक पातळ्यांवरती कसोटीचा ठरणार. सद्यस्थितीमध्ये सर्वदूर कापसाला हमी भावापेक्षा सुद्धा कमी भाव मिळत आहे. व्यसनी खर्च आणि रोगराईमुळे शेतकरी चिंतेमध्ये सापडले. हंगामाच्या सुरुवातीलाच पपईचा तिढा. 25,000 हेक्टरवरती तोड बंद असून व्यापारी देत आहेत 7 ते 8 रुपये तर शेतकरी मागतायत 12 रुपये किलोचा भाव. पहिलीच बैठक ही फिसकटली. कुरकत लंपी आजाराचे थैमान. लसीकरणासाठी अधिकारी येईना. कोरडगाव येडी येथील अधिकारी गैरहजर राहत असल्याची तक्रारी. ऊसतोड मजुरांच्या बैलांची हेळसांड. सोयाबीन खरेदीमध्ये माती व बारदाण्याची तूट नको. शेतकरी संघटना व व्यापाऱ्यांमध्ये सकारात्मक चर्चा होते. सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ऊस दराची कोंडी कोण फोडणार. वाडवा तालुक्यामध्ये हंगामाला गती आलेली असून ऊसाची होते पडवापडवी. प्राध्यापक भरती प्रक्रिया ही लांबणीवरती असून 12,000 जागा रिक्त आहे. अर्थ विभागाचा खोडा. प्राध्यापकांमधून संताप व्यक्त केला जातोय. ज्वारी गहू रब्बी पिकांसाठी संरक्षक कवच. पीक विमा सहभागासाठी 15 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. शेतकऱ्यांचा शिमगा झाला तर ऊसतोड मजुरांची काळी दिवाळी. गाळप हंगाम दुहेरी संकटामध्ये सापडला. सततच्या पावसामुळे शेतामध्ये चिखलाचे साम्राज्य आहे. रब्बी हंगामामध्ये पेरणी क्षेत्र वाढणार असून गव्हाला अधिक पसंती मिळत आहे. अनवा परिसरामध्ये रब्बी पेरणीस वेग आलेला असून जमिनीमध्ये ओलावा टिकून आहे. रोजगारासाठी अल्पभूधारक शेतकरी ऊसाच्या फडावरती. कोरड्या दुष्काळाच्या झळा सोसत असून कंधार तालुक्यातील वास्तव. शेतकऱ्यांनो, तुमच्या मनातील ठिणगी पेटवा. उद्धव ठाकरे म्हणाले. ढेंगळी पिंपळगाव येथे संवाद मेळावा. शेतकरी महिलेची व्यथा ऐकून भावूक झाले.
सोलापूर जिल्ह्यामध्ये टोल फ्री तक्रारीची सोय नाही. पूरग्रस्त शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जातोय. प्रशासन जागे होणार तरी कधी, शेतकऱ्यांना प्रश्न पडला. एसटी करणार 300 मेगावॅट वीज निर्मिती. महामंडळाच्या मोकळ्या जागेवरती सौरऊर्जा प्रकल्प. विजेबाबत एसटी होणार स्वावलंबी. लाखो शिक्षकांवरती सेवा समाप्तीची टांगती तलवार. शिक्षक, शिक्षण संस्था, शिक्षण विभाग आणि शासन अशा सर्व पातळीवरती टीईटीबाबत अनास्था. पवार जमीन प्रकरणातील शीतल तेजवानी विदेशामध्ये फरार. सर्वांना संशय असून पोलिसांचा मात्र दुजोरा नाही. शहापुरामध्ये काड्या बाजारात धान्य विक्रीत जाणारा ट्रक पकडलेला असून ट्रक चालकाला अटक करण्यात आली. 165 क्विंटल धान्यसाठा जप्त करण्यात आला. राज्यामधील 13,275 कृषी अधिकाऱ्यांना लॅपटॉप वितरित करण्यात आला. राज्य सरकारचा हा मोठा निर्णय असून कामे होणार आता सुकर. कृषी विभाग होणार अपडेट. राज्यामधील रब्बी पेरणीचे क्षेत्र 8 लाख हेक्टरवरती पोहोचलेले असून गहू, हरभरा, मक्याची लागवड वाढणार. कृषी विभागाने व्यक्त केला अंदाज. ऊसतोड वृत्तमजुरांचे करण्यात येणार मोफत गुडघे प्रत्यारोपण. मुख्यमंत्री सहायता निधीद्वारे मिळवता येणार वैद्यकीय मदत. पुणे परिमंडळामध्ये 436 कोटी रुपये वीज बिल थकलेले असून गणेशखिंड मंडळामध्ये 90 कोटी 44 लाख रुपये. रास्तापेठेमध्ये 84 कोटी रुपये थकीत. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.